नमस्कार. दीपस्तंभ एज्युकेअर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत इतिहास विषयातील तिसरा धडा, ब्रिटिश सत्तेचे परिणाम. यातील पहिला प्रश्न आहे, टिंबटिंब हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते. आणि याचं उत्तर अतिशय सोपं आहे. आपल्या महाराष्ट्राची राजधानी अर्थात मुंबई हे इंग्रजांचं पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख केंद्र होतं. आता याविषयीचं महत्त्वाचा भाग आहे की ज्या वेळेला इंग्रजांनी बंगाल प्रांतामध्ये आपला पाया रोवला आणि त्याच्यानंतर पश्चिम किनारपट्टीवरती ज्या वेळेला ते आपल्या सत्ता विस्तारासाठी आले, त्यावेळेला मुंबई हे एक नैसर्गिक बंदर त्यांच्या दृष्टीनं अतिशय योग्य होतं आणि ते त्यांनी प्रमुख केंद्र केलं. 1774 ते 1818 या दरम्यान मराठे व इंग्रज यांच्यामध्ये टिंबटिंब युद्ध झाली. आणि याचं उत्तर आहे 1774 ते 1818 या दरम्यान मराठे आणि इंग्रज यांच्यामध्ये 3 युद्ध झाली. मराठ्यांनी अतिशय कडवा असा संघर्ष इंग्रजांच्या विरुद्ध केलेला होता आणि ही 3 युद्ध त्यावेळेला झाली. 1782 साली टिंबटिंब होऊन पहिले मराठा व इंग्रज यांच्यामधील युद्ध संपले आणि 1782 साली सालबाईचा तह झाला होता. सालबाईचा तह झाला आणि या तहानंतर मराठ्यांच्या आणि इंग्रजांच्या मधलं पहिलं युद्ध आहे ते 1782 साली संपलं. पुढील प्रश्न आहे, 1798 मध्ये टिंबटिंब गव्हर्नर जनरल म्हणून भारतामध्ये आला आणि याचं उत्तर आहे लॉर्ड वेलस्ली. लॉर्ड वेलस्ली नावाचा हा गव्हर्नर जनरल भारतामध्ये 1798 मध्ये तो गव्हर्नर जनरल म्हणून भारतामध्ये आला. पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे, टिंबटिंबमध्ये दुसऱ्या बाजीराव पेशवे यांनी इंग्रजांशी तैनाती फौजांचा करार केला आणि याचं उत्तर आहे 1802 मध्ये दुसरा बाजीराव पेशवा होता. यांनी 1802 मध्ये इंग्रजांशी तैनाती फौजांचा करार केला. तैनाती फौजा या भारताच्या इतिहासामध्ये किंवा इंग्रजांनी आणलेली ही एक अतिशय भारतीयांच्या दृष्टीनं आत्मघातकी अशी योजना होती की ज्याच्यामध्ये इंग्रजांच्याकडून सैन्य पुरवलं जायचं, पण त्या सैन्याची देखभाल ठेवणं, त्यांना पगार देणं यासारख्या गोष्टी ह्या त्या राजाला कराव्या लागायच्या. आणि यामध्ये आपलं नुकसान आहे हे बऱ्याच राजांना कळालं नाही. त्यामध्ये दुसरा बाजीराव पेशवे यांनी सुद्धा या तैनाती फौजांचा करार 1802 मध्ये इंग्रजांशी केला आणि मराठेशाहीचा अस्त होण्यापाठीमागच्या काही कारणांच्या मध्ये हे एक महत्त्वाचं कारण आहे. पुढील प्रश्न आहे, 1848 मध्ये दत्तक विधान नामंजूर करून टिंबटिंब हे संस्थान खालसा करण्यात आलं आणि महाराष्ट्रातीलच हे संस्थान आहे ते म्हणजे सातारा. सातारा हे संस्थान किंवा सातारा हे राज्य होतं त्यावेळेचं, म्हणजे संस्थान होतं आणि ते संस्थान 1848 मध्ये दत्तक विधान नामंजूर करून खालसा करण्यात आलं. यामध्ये अनेक भारतातील संस्थानं त्या काळामध्ये या दत्तक विधान नामंजूर करून खालसा करण्यात आलेली होती. 1827 साली छत्रपती प्रताप सिंह यांनी टिंबटिंब नावाचा ग्रंथ लिहिला आणि हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. सभानीती नावाचा हा ग्रंथ छत्रपती प्रताप सिंह म्हणजे सातारचे संस्थानचे जे राजे होते छत्रपती प्रताप सिंह यांनी 1827 साली हा ग्रंथ आहे तो लिहिला. पुढील प्रश्न आहे, रॉबर्ट क्लाइव्ह यांनी टिंबटिंबमध्ये बंगालमध्ये दुहेरी राज्य व्यवस्था निर्माण केली आणि याचं उत्तर आहे 1765 मध्ये. आता दुहेरी राज्य व्यवस्था ही इंग्रजांनी आणलेली दुसरी अशी योजना होती की जी भारतीयांसाठी घातक ठरली. ज्या पद्धतीने तैनाती फौजांच्या मध्ये ब्रिटिशांच्याकडून सैन्य पुरवलं जायचं आणि त्यांची व्यवस्था त्या राज्याला करावी लागत होती, त्याच पद्धतीनं दुहेरी राज्य व्यवस्थेमध्ये जे काही महसुली अधिकार होते, महसूल गोळा करण्याचे जे अधिकार होते ते इंग्रजांनी घेतले आणि त्या ठिकाणची जी योजना पाहणं किंवा त्या लोकांना सोयीसुविधा पुरवणं किंवा इतर गोष्टी त्या लोकांच्या पाहणं, कायदा सुव्यवस्था पाहणं याची जबाबदारी मात्र बंगालच्या नवाबाकडे देण्यात आली आणि ही अतिशय चुकीची अशी योजना 1765 मध्ये रॉबर्ट क्लाइव्ह या इंग्रज अधिकाऱ्यानं भारतीयांच्यामध्ये राबवली. पुढील प्रश्न आहे, 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालचा गव्हर्नर हा टिंबटिंब झाला आणि 1773 मध्ये रेग्युलेटिंग ॲक्ट झाला. त्यानुसार बंगालचा गव्हर्नर हा गव्हर्नर जनरल म्हणून त्याचा हुद्दा वाढवण्यात आला. बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला आणि
त्याच्यावरचाच पुढचा प्रश्न आहे. टिंबटिंब हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल झाला. त्या काळामध्ये लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स हा बंगालचा गव्हर्नर होता आणि त्यालाच गव्हर्नर जनरलचा मान देण्यात आला आणि लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल म्हणून 1773 नंतरच्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार आला. पुढील प्रश्न आहे. टिंबटिंब यांनी भारतामध्ये नोकरशाहीची निर्मिती केली. म्हणजे भारतामध्ये ज्या आता ज्या काही नोकऱ्या दिल्या जातात किंवा नोकऱ्यातल्या काही जे प्रकार आहेत ते इंग्रजांच्या काळामध्ये सुरू झाले होते आणि याचा जो जनक आहे किंवा नोकरशाहीचा जनक आहे त्याला लॉर्ड कॉर्नवॉलिस असं म्हटलं जातं किंवा लॉर्ड कॉर्नवॉलिसनं भारतामध्ये नोकरशाहीची सुरुवात केली. हाच प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारला जातो की भारतातील नोकरशाहीचा जनक कोण? त्याचं उत्तर आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस. पुढील प्रश्न आहे. लॉर्ड मॅकॉलीच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये टिंबटिंब तयार झाली आणि याचं उत्तर आहे लॉर्ड मॅकॉलीच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये कायद्याची संहिता म्हणजे इंग्रजांनी भारतामध्ये कायद्यांचे किंवा कोर्ट सुद्धा तयार केलं आणि त्याची संहिता ही लॉर्ड मॅकॉलीच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. त्याच्यापूर्वी आपल्याकडे पंच पद्धती होती किंवा गाव पातळीवरती तो न्यायनिवाडा केला जात होता. पुढील प्रश्न आहे. टिंबटिंबच्या काळामध्ये भारतामध्ये खूप मोठे दुष्काळ पडले होते आणि याचं उत्तर आहे 1860 ते 1900 या काळामध्ये भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती दुष्काळ पडले होते. पुढील प्रश्न आहे. 1853 मध्ये टिंबटिंब रेल्वे मार्गावर पहिली आगगाडी धावू लागली आणि याचं उत्तर आहे मुंबई ते ठाणे या मार्गावरती पहिल्यांदा इंग्रजांनी रेल्वे सेवा सुरू केली. भारतामध्ये ज्या सामाजिक सुधारणा केल्या त्याच्यामधले रेल्वे, पोस्ट यासारख्या सुविधा किंवा रस्त्यांची सुविधा ही इंग्रजांनी चांगल्या पद्धतीने केल्या. या पाठीमागे त्यांचा उद्योग वाढवणं किंवा त्यांचा व्यापार वाढवणं हा भाग होता, पण त्याचा फायदा भारतीय लोकांनाही झाला. पुढील प्रश्न आहे. मुंबईमध्ये पहिली कापड गिरणी टिंबटिंबमध्ये कावासजी नानाभाऊ दावर यांनी सुरू केली आणि याचं उत्तर आहे मुंबईमध्ये 1853 साली कावासजी नानाभाऊ दावर यांनी मुंबईमध्ये पहिली कापड गिरणी सुरू केली की जी भारतीय उद्योगांसाठी खूप महत्त्वाचा भाग ठरला. त्यानंतर पुढील प्रश्न आपल्या सर्वांना याचं उत्तर माहिती आहे. 1907 मध्ये टिंबटिंब यांनी टाटा स्टीलची स्थापना केली किंवा टाटा स्टीलची सुरुवात केली आणि याचं उत्तर आहे जमशेदजी टाटा. जमशेदजी टाटा यांनी टाटा स्टील या उद्योगाची स्थापना केली आणि जो भारतीय उद्योगामधला एक महत्त्वाचा भाग ठरला. पुढील प्रश्न आहे. 1829 मध्ये टिंबटिंब याने सतीबंदीचा कायदा केला आणि याचं उत्तर आहे लॉर्ड बेंटिक या गव्हर्नर जनरलनं सतीबंदीचा कायदा केला. सतीबंदी किंवा सती जाणं ही चाल आपल्याला माहिती आहे की एखाद्या स्त्रीचा जर पती वारला तर अशा वेळेला त्या स्त्रीला त्या पतीच्या चितेमध्येच उडी घेऊन किंवा त्या चितेबरोबर स्वतःलाही जाळून घेऊन संपवावं लागत होतं. म्हणजे जो आपल्याकडे सतीची चाल म्हणून प्रचलित होती आणि या पाठीमागचं ही सतीची चाल होण्यापाठीमागं किंवा ही चाल मोठ्या प्रमाणात असण्याचं कारण होतं ते म्हणजे आपल्याकडे जरट कुमारी विवाह केला जात होता. स्त्रियांचं वय खूप कमी असायचं आणि पतीचं वय खूप जास्त असायचं आणि त्यामुळे पतीचा नैसर्गिक मृत्यू व्हायचा आणि त्यावेळेला स्त्री खूप लहान असायची, पण सतीच्या चालीमुळे तिलाही त्यामध्ये आपला जीव द्यावा लागत होता आणि तो कायदा 1829 मध्ये या सती जाण्यावरती विल्यम बेंटिकनं बंदी घातली. पुढील प्रश्न आहे. टिंबटिंबमध्ये भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात करण्यात आली आणि 1835 मध्ये भारतामध्ये अधिकृतरित्या इंग्रजी शिक्षणाची सुरुवात झाली किंवा शाळांची सुरुवात झाली. टिंबटिंब साली मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली आणि याचं उत्तर आहे 1857 साली मुंबई, त्यानंतर मद्रास ज्याला आता आपण चेन्नई म्हणतो आणि कलकत्ता या 3 विद्यापीठांची स्थापना त्यावेळेला 1857 साली झाली. म्हणजे भारतातील सर्वात जुनी ही 3 विद्यापीठं आहेत. आणि शेवटचा प्रश्न आहे. लॉर्ड डलहौसी यांनी टिंबटिंबमध्ये विधवा पुनर्विवाहाला मान्यता दिली आणि हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे 1856 मध्ये लॉर्ड डलहौसीनं विधवा पुनर्विवाहाला मान्यता दिली की ज्याच्यामध्ये
ज्या स्त्रीचा पती वारला असेल तिला कायद्यानं पुन्हा विवाह करण्याची संमती यामध्ये देण्यात आली. अशा पद्धतीने हे तिसऱ्या पाठावरचे काही महत्त्वाचे प्रश्न होते.